Hi viewers, welcome to my channel. So in this video we will discuss about the Python keyword. ठीक आहे. आता Python मध्ये कीवर्ड काय असतात, बऱ्याच लोकांना कन्फ्युजन असतं, प्लस त्यांना खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्या मनात असतात. सर मग ते वर्ड काय, कीवर्ड काय, सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत. ठीक आहे. आता तुम्हाला कीवर्ड म्हणजे सिंपल समजायचं आहे. असे वर्ड काय लिहितोय मी येथे लिहितो पण ठीक आहे. असे वर्ड ज्यांचा मीनिंग जो आहे तो पायथनला किंवा पायथन इंटरप्रिटरला माहित आहे. काय सांगितलं मी? असे वर्ड ज्यांचा मीनिंग आधीपासून पायथन इंटरप्रिटरला माहित आहे, की युजरने असं असं लिहिलं म्हणजे याला अशा अशा फ्लो मध्ये टाकायचं आहे. त्याचे जस्ट सिंपल एक्झाम्पल देतो. ज्यावेळेस आपण पायथन मध्ये इफ लिहितो ना, ठीक आहे, इफ हे साधारण वर्ड नाहीये, ठीक आहे, त्याचा कलर पण चेंज होतोय. ठीक आहे, इफ हे एक कीवर्ड आहे आणि इफ कीवर्ड हे कंडिशनल स्टेटमेंट मध्ये आपण यूज करतो. ठीक आहे, एखाद्या कंडिशनच्या बेसिसवर जर एखादी प्रोग्रामची लाईन जर चालवायची असेल तर त्यावेळेस आपण इफ कीवर्ड यूज करतो. ठीक आहे, याच्यासोबत पण बरेच कीवर्ड्स असतात कंडिशनल स्टेटमेंट टॉपिक मध्ये. ज्यावेळेस आपण डिस्कस करू त्यावेळेस सगळं काही बघू. ठीक आहे, पण आता तुम्हाला समजायचं आहे असे वर्ड की ते आधीपासून डिफाईन केलेले आहेत पायथन मध्ये, त्याला रिझर्व वर्ड पण आपण म्हणतो. आता कीवर्डच्या बाबतीत काही महत्वाच्या गोष्टी, जे कीवर्ड आहेत त्याला तुम्ही कशात यूज करू शकत नाही. नॉट, बघा, नॉट पण एक कीवर्ड आहे, त्याच्यामुळे त्याचा कलर चेंज झालेला आहे. व्हिडिओला स्किप करू नका, शेवट सगळे कीवर्ड मी तुम्हाला दाखवणार आहे, इथंच दाखवेल. ठीक आहे, एक छोटासा प्रोग्राम लिहू आणि सगळे कीवर्ड आपण या ठिकाणी बघू. ठीक आहे, आता मी काय सांगतोय, नॉट यूज ॲज अ व्हेरिएबल नेम. ओके, जे कीवर्ड्स आहेत त्यांना आपण ॲज अ व्हेरिएबल नेम कधीच यूज करू शकत नाही. आणि दुसरं म्हणजे एखाद्या फंक्शनचं नाव ज्यावेळेस युजर स्वतःचं फंक्शन क्रिएट करतो पायथन मध्ये, त्या फंक्शनचं जे नेम आहे ते तो हे कीवर्ड्स देऊ शकत नाही. ज्यांचे ज्यांचे कलर तुम्हाला ऑरेंज दिसत आहेत ते कीवर्ड आहेत, ते तुम्हाला मी एक कोड लिहून पण सांगून देईल, तर तुम्हाला सिंपल समजलं असेल. आणि कीवर्ड, जे सगळे कीवर्ड आहेत ते वन बाय वन आपल्या पूर्ण सिरीज मध्ये आपण बघणार आहोत, म्हणून टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. आता कीवर्ड्स किती असतात, कोणते कोणते असतात ते आपण बघून घेऊया. ठीक आहे, आता कीवर्ड बघण्यासाठी मला एक लायब्ररी ह्या ठिकाणी इम्पोर्ट करावं लागेल. ठीक आहे, इम्पोर्ट पण एक कीवर्ड आहे, त्याचा कलर ऑरेंज होतो. एक स्पेशल वर्ड आहे ज्याचा मिनिंग पायथन इंटरप्रिटरला माहित आहे. आणि इम्पोर्ट पाहिल्यानंतर आता पायथन इंटरप्रिटरला समजलं असेल की त्याला कुठली तरी लायब्ररी किंवा मॉडेल इम्पोर्ट करायचं आहे. ठीक आहे, सिंपल आहे. आता मला काय इम्पोर्ट करायचं आहे? कीवर्ड. ओके, होय होय, इथं वाय नाही आला. आपल्याला कीवर्ड नावाची लायब्ररी इम्पोर्ट करायची आहे आणि मला त्या कीवर्ड नावाच्या लायब्ररी मधून प्रिंट करायचं आहे कीवर्डची लिस्ट. मला कुठून कीवर्डची लिस्ट प्रिंट करायची आहे? जी कीवर्डची लिस्ट आहे ती आहे ह्या लायब्ररीमध्ये. मग ह्या लायब्ररीमध्ये पोहोचण्यासाठी आपल्याला पायथनला त्या लायब्ररीचं लोकेशन पण सांगावं लागेल. कीवर्ड डॉट सिंपल डॉट नंतर मी लिहितो KW लिस्ट. आता याचा अर्थ तुम्हाला समजायचा आहे, KW लिस्ट मी का लिहिलं, कारण कीवर्ड नावाच्या लायब्ररीमध्ये ही KW लिस्ट आहे, त्याच्यामुळे मी असं लिहिलं. ठीक आहे, जर या ठिकाणी XYZ लायब्ररी समजण्यासाठी, या ठिकाणी जर XYZ लायब्ररी याच्या जागी राहिली असती आणि तिथून मला ABC नावाची लिस्ट आणायची राहिली असती, तर मी काय केलं असतं, XYZ.ABC त्या पद्धतीने समजायचं आहे. ठीक आहे, लायब्ररीचं नाव लिहायचं आणि लायब्ररी मधून तुम्हाला काय आणायचं आहे ते लिहायचं. ठीक आहे, याचा सिंपल अर्थ आहे, जर लायब्ररी आहे तर लायब्ररीमध्ये फक्त KW लिस्ट हे एकच लिस्ट तर नसेलच, त्याच्यामध्ये डिफरंट पण काही गोष्टी राहू शकतात, 3-4 गोष्टी. ठीक आहे, मग त्या गोष्टी ज्यावेळेस आपण कीवर्ड लायब्ररी मधून आणू त्यावेळेस आपण त्यांचं नाव लिहू. आता आपल्याला KW लिस्ट म्हणजे कीवर्डची लिस्ट पाहिजे, म्हणून कीवर्ड लिस्ट लिहिलं डॉट आफ्टर. ठीक आहे, एवढं तुम्हाला समजायचं आहे. तर ज्या वेळेस मी याला सिम्पली रन करेल त्यावेळेस तुम्हाला काय बघायला भेटेल बघा. ठीक आहे, याला रन करू आपण. ठीक आहे, बघा एवढे कीवर्ड पायथन मध्ये आहेत. ठीक आहे, ते किती आहेत मी गेस करू शकतो, 34 to 35 असतील, बट मी तुम्हाला ऍक्च्युअली याच्यातच चेक करून दाखवेल. ठीक आहे, आता नोटीस करण्याची गोष्ट म्हणजे या ठिकाणी आहे
एक स्क्वेअर ब्रॅकेट आणि क्लोज पण झालेला आहे स्क्वेअर ब्रॅकेटने, ठीक आहे. मध्ये असे कॉमा आहेत, कॉमाने प्रत्येक कीवर्ड हा सेपरेटेड केलेला आहे. याचा अर्थ जिथं स्क्वेअर ब्रॅकेट लागतात पायथन मध्ये त्याला आपण म्हणतो लिस्ट टाईपचा तो डेटा असतो किंवा ती लिस्ट असते, ठीक आहे. लिस्टला आपण इन ब्रीफ पण बघणार आहोत, पण आता समजण्यासाठी एवढंच समजून घ्या, ठीक आहे. अजून दुसरी गोष्ट, पायथन मध्ये जे 3 कीवर्ड आहेत, कुठले? फॉल्स, नन, ट्रू. हे जे 3 कीवर्ड आहेत यांची जी स्टार्टिंग आहे ती ऑलवेज कॅपिटल लेटरने होईल. बघा, हे जे 3 कीवर्ड आहेत सगळ्यांचे जे पहिले लेटर आहेत ते ऑलवेज कॅपिटल लेटर आहे. ट्रूचा पहिला लेटर कॅपिटल आहे, ननचा पहिला लेटर कॅपिटल आहे, तसंच फॉल्सचा पहिला लेटर कॅपिटल आहे. आणि बाकी सगळे जे पण ह्या तिघांना सोडून जे पण सगळे कीवर्ड्स असतील ते सगळे स्मॉल लेटर मध्ये लिहिले गेलेले असतील, एवढं तुम्हाला समजायचं आहे. जर तुम्ही फॉल्सला पूर्ण स्मॉल लेटर मध्ये लिहिलं तर हा कीवर्ड राहणार नाही, हा एक सिंपल वर्ड बनून जाईल. त्याचं मी तुम्हाला रिअल टाइम मध्ये पण तुम्हाला मी ते करून दाखवतो, ठीक आहे. आता याला मी मिटवतो. फॉर एक्झाम्पल बघा, मी असं लिहिलं फॉल्स, ठीक आहे. फॉल्स हा सिंपल वर्ड आहे, मी याला व्हेरिएबल पण बनवू शकतो, ठीक आहे. मी इथं 24 लिहू शकतो, ठीक आहे. याला रन करतो, ठीक आहे. सिंपल हे रन होऊन जात आहे, काहीच अडचण येत नाही आहे. हे प्रिंट का झालं नाही? कारण आपण प्रिंट फंक्शन यूज केलेलं नाहीये, ठीक आहे. या ठिकाणी मी प्रिंट फंक्शन यूज करतो, त्याच्यामध्ये फॉल्स नावाचा मी जो काही लिहिलेला आहे तो काय आहे? व्हेरिएबल आहे. इथपर्यंत सगळ्यांना समजतं, आतापर्यंत सगळ्यांना या गोष्टी समजायला पाहिजे, ठीक आहे. या ठिकाणी सिंपल 24 हा आलेला आहे. हा जो फॉल्स आहे त्याला म्हणायचं वर्ड, आणि जो दुसरा फॉल्स आपण कीवर्ड मध्ये पाहिला, कीवर्ड मध्ये कोणता फॉल्स पाहिला आपण? पहिलं लेटर कॅपिटल, आफ्टर सगळे स्मॉल, ठीक आहे. आता तुम्ही या ठिकाणी जर 30 स्टोअर करणार म्हणजे या व्हेरिएबलला, आणि तुम्ही प्रिंट करणार, काय प्रिंट करणार तुम्ही? फॉल्स, ठीक आहे. आता तो ऑरेंज दाखवतोय, याचा अर्थ इथं एरर येण्याची दाट शक्यता आहे, ठीक आहे. हे बघा, इनव्हॅलिड का म्हणतोय तो, एरर का दाखवतोय? कारण फॉल्स एक कीवर्ड आहे, आणि जे कीवर्ड्स आहेत त्यांना आपण ऍज अ व्हेरिएबल नेम किंवा ऍज अ कुठल्याही फंक्शनचं नेम यूज करू शकत नाही. हे तुम्हाला इथून क्लिअर व्हायला पाहिजे. आता पायथन मध्ये किती कीवर्ड्स असतात ते आपण बघू शकतो, ठीक आहे. आता तुम्हाला चांगलं समजलं असेल, हा जो व्हेरिएबल आहे हे एक सिंपल नेम आहे. हा जो पूर्ण स्मॉल लिपी मधला जो फॉल्स आहे, हा जो फॉल्स आहे असा वर्ड पायथनला माहीतच नाहीये. पायथनच्या इंटरप्रिटरच्या डोक्यात, त्याच्या मेमरीमध्ये जे डेव्हलपर्स आहेत त्यांनी हा वर्ड फॉल्स म्हणून सेटच केलेला नाहीये. त्यांनी हा वर्ड सेट केलेला आहे ज्याचं लेटर पहिलं कॅपिटल नंतर सगळे स्मॉल. तो काय असेल? पायथनच्या इंटरप्रिटरच्या मध्ये तो असेल कीवर्ड, ठीक आहे. याचा अजून एक एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो, ठीक आहे, पाहिजे असेल तर. याचा कलर ऑरेंज का नाही झाला बरं? हे बघा, मी काय सांगितलं, जे 3 कीवर्ड आहेत फॉल्स, नन आणि ट्रू, त्यांना सोडून जे काही सगळे कीवर्ड्स आहेत ते सगळे स्मॉल लिपीमध्ये आहेत, सगळे कीवर्ड, ठीक आहे. तर याच्यामध्ये काय झालं, इफ मध्ये जे पहिलं लेटर आय आहे ते कॅपिटल आलं. मग पायथन इंटरप्रिटरला तर असा वर्डच माहित नाही, डेव्हलपरने असा वर्डच त्याच्या डोक्यात फिट केलेला नाहीये की तो त्याला कीवर्ड डिटेक्ट करेल. तो याला कीवर्ड डिटेक्टच करणार नाही. जर पहिलं लेटर स्मॉल राहिलं असतं तर त्याला तो कीवर्ड जाणवला असता, ठीक आहे. तर ह्या ठिकाणी मी सेव्ह करतो आणि सिंपल प्रिंट करतो इफला, ठीक आहे. सिंपल प्रिंट करतो इफला. इफ म्हणजे व्हेरिएबल नेमला. सिंपल हे रन होऊन जायला पाहिजे, ठीक आहे, मला पण वाटतं, ठीक आहे. सिंपल रन झालं. का झालं? कारण हा जो आहे हा सिंपल वर्ड आहे, दॅट इज नॉट कीवर्ड, ओके. एवढं तुम्हाला समजायला पाहिजे. बट तुम्ही जर असं केलं तर आता पायथन याला काय डिटेक्ट करेल? आता मात्र हा जो इफ आहे हा कीवर्ड आहे, आणि कीवर्डला आपण याचं व्हेरिएबल नेम लिहू शकत नाही. एवढं तुम्हाला समजायचं आहे, ठीक आहे. स्मॉल लेटर मधला जो इफ आहे तो त्याच्या डोक्यात फिट आहे इंटरप्रिटरच्या. अच्छा, प्रोग्रामरने जर हे लिहिलं, याला आपल्याला कीवर्ड डिटेक्ट करायचं आहे. आता आपण लवकर एक काय पाहून घेऊ, लवकर आपण पायथन मध्ये किती कीवर्ड्स असतात ते पाहून घेऊ आणि आपल्या व्हिडिओला स्टॉप करू, ठीक आहे. इम्पोर्ट काय करायचं परत एकदा तुम्हाला शिकवतो. एक लायब्ररी असते कीवर्ड नावाची, ती इम्पोर्ट करायची. त्याच्यानंतर काय प्रिंट करायचं? प्रिंट फंक्शनने ह्या कीवर्ड लायब्ररी मधली KW लिस्ट, ठीक आहे.
सिंपल मी त्या लायब्ररीचं नाव लिहितो, कारण त्या लायब्ररीमध्येच आपली कीवर्डची लिस्ट आहे. KW लिस्ट लिहायचं सिंपल. ठीक आहे. आता याची जर लेंथ फाइंड करायची आहे, ठीक आहे, हे ज्या वेळेस मी रन करेल, तुम्हाला सगळ्यांना माहिती तो एक लिस्ट प्रिंट करून देईल. ठीक आहे, पण यावेळेस मला लिस्ट नको आहे. ठीक आहे, यावेळेस मला काय पाहिजे, याची लेंथ पाहिजे. ठीक आहे, मी ज्या वेळेस लेंथ फंक्शनचा यूज करतो त्यावेळेस सिम्पली याची लेंथ मला तो काय करून देईल, रिटर्न करून देईल. सिम्पली रन करतो. ठीक आहे, तुम्हाला काय समजत आहे याच्यावरनं 35 कीवर्ड पायथन मध्ये आहेत. हे जर तुमच्या डोक्यावरनं गेलं असेल तर हीच गोष्ट मी थोडी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला शिकवतो. ठीक आहे, एक काम करू, आपण एक्स मध्ये एक गोष्ट स्टोअर करू. ठीक आहे, काय स्टोअर करायचं आपण एक्स मध्ये मी स्टोअर करतो कीवर्ड डॉट KW लिस्ट. ओके, एक्स मध्ये स्टोअर केलं. आता मला सांगा, आधी आपण पहिले कीवर्ड व्यवस्थित लिहून घेऊ. ठीक आहे, कीवर्ड लिहिला. ठीक आहे, आता मला सांगा, ज्या वेळेस मी काय करेल, ज्या वेळेस मी प्रिंट एक्स करेल त्यावेळेस कोण प्रिंट होईल, ही लिस्ट. कारण एक्स मध्ये आपण काय असाइन केलेलं आहे आता, कीवर्ड डॉट KW लिस्ट, म्हणजे कीवर्ड लायब्ररी मधून जी कीवर्डची लिस्ट बनलेली आहे ती आपण सिम्पली एक्सला असाइन करून दिली. म्हणजे आता ज्यावेळेस तुम्ही प्रिंट एक्स करणार त्यावेळेस ही लिस्ट प्रिंट होणार. सिंपल त्याचा अर्थ आहे. मी याला रन करतो, आधी आपण ते बघून घेऊ. ठीक आहे, रन केल्यानंतर लिस्ट प्रिंट होते. मला सांगा, ही जी लिस्ट आहे याची लेंथ फाइंड करणं, म्हणजे याच्या टोटल किती वर्ड्स आहेत, सॉरी यांना आपण आता कीवर्ड म्हणू. ठीक आहे, प्रत्येकची पोझिशन ही 0 पासून स्टार्ट होईल. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला लिस्ट मध्ये बघायच्या आहेत. पण तुम्हाला सिम्पली लेन फंक्शन जर तुम्ही यूज केलं तर तुम्हाला सिम्पली याच्यात किती कीवर्ड्स आहेत ते तुम्हाला सॉफ्टवेअर दाखवून देईल. ठीक आहे, सिम्पली मला यूज करायचं आहे लेंथ. ओके, कोणाची लेंथ बघायची आहे, ही KW लिस्टची, आणि हे कुठं स्टोअर आहे, एक्स मध्ये स्टोअर आहे. म्हणून मी सिम्पली एक्स लिहिणार आणि मला त्याला प्रिंट पण करायचं आहे. ही लेंथ आपल्याला बघायची पण आहे ना आउटपुट विंडोमध्ये. मग आउटपुट विंडोमध्ये काही बघण्यासाठी आपण कुठल्या फंक्शनचा यूज करतो, प्रिंट फंक्शनचं. त्याच्यामुळे सिम्पली प्रिंट आणि प्रिंटचा पॅरेंथेसिस क्लोज केला. हा जो पॅरेंथेसिस आहे हा लेन फंक्शनचा आणि हे दोन पॅरेंथेसिस प्रिंट फंक्शनचे. ठीक आहे, तर सिम्पली याला मी करतो रन मॉड्यूल म्हणतो आणि रन करतो. ठीक आहे, हे बघा 35 कीवर्ड आहेत. सिंपल तुम्हाला या ठिकाणी डिस्प्ले होत आहे. तर हा आपला कॉन्सेप्ट होता पायथन कीवर्डचा. तर लवकरच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ, आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जी सिरीज चाललेली आहे पायथनची हिला तुम्ही तुमच्या कॉलेज ग्रुपपर्यंत पोहोचवा, आणि ही सिरीज खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली पाहिजे असं आम्हाला वाटतं, आणि ते तुम्ही करणारच, आमचा तुमच्यावर ट्रस्ट आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स.